हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. व्हिजन इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय सर तुमचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्पॉटिंग द एरर सिरीजला सुरुवात केलेली आहे. स्पॉटिंग द एररमधला नाउन जो कॉन्सेप्ट आहे तो आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट आवर नेक्स्ट स्पॉटिंग द एरर चॅप्टर अँड दॅट इज स्पॉटिंग द एरर्स इन ॲडजेक्टिव्ह. आजचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह ही जी कॉन्सेप्ट आहे तर त्या ॲडजेक्टिव्ह कॉन्सेप्टमध्ये कुठले त्या ठिकाणी स्पॉटिंग द एररचे रूल आहेत ते त्या ठिकाणी पाहणार आहोत. सो आपण जो काही पार्ट या ठिकाणी इंग्लिश ग्रामरचा बघतो आहोत तो स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर, त्याचबरोबर PSI ST असिस्टंटचा इंग्लिशचा जो काही MCQ पेपर आहे यासाठी या असणारे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी उपयुक्त आहेत. सो या व्हिडिओ जे आहेत या तुमच्या असणारे जे स्पर्धा परीक्षेचे ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पोहोचवायच्या आहेत. ओके, सो लेट स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ दॅट इज स्पॉटिंग द एरर इन ॲडजेक्टिव्ह. सो या ठिकाणी स्क्रीनवरती तुमच्या काही गोष्टी, काही नियम दिसत असतील. सो त्यातला जो फर्स्ट रूल आहे तो रूल या ठिकाणी आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. याच्या अगोदर आपण आपल्या असणाऱ्या व्हिजन इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला डिग्रीचा जो चॅप्टर आहे तो त्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे आणि त्या डिग्री चॅप्टरमध्ये आपण ज्या काही पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह डिग्री आहेत याबद्दलही तुम्ही त्या ठिकाणी आपल्या जुन्या व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर आपण स्पर्धा परीक्षेच्या आयोगाने त्या ठिकाणी जे काही डिग्रीवरती क्वेश्चन विचारलेले आहेत याचीही व्हिडिओ तुम्हाला आपल्या असणाऱ्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल, ती पण तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्यायची आहे. सो बघा, बेसिकली रूल नंबर फर्स्टकडे आपण जाऊयात. रूल नंबर फर्स्ट त्या ठिकाणी आपल्याला काय सांगतो की काही वर्ड्स, काही ॲडजेक्टिव्ह तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. सो या ठिकाणी रूल नंबर 1 मध्ये काही ॲडजेक्टिव्ह तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. हे ॲडजेक्टिव्ह पहिल्यांदा आपण रीड करूयात. बघा, फर्स्ट ॲडजेक्टिव्ह कुठला आहे? युनिक, एक्सलंट, परफेक्ट, अनमॅच्ड, अनपॅरलल्ड, मेजर, एक्स्ट्रीम, युनिव्हर्सल, होल, कंप्लीट, फुल, राऊंड, सर्क्युलर, स्फेरिकल, ट्रायंगल, रेक्टँग्युलर, पॅरलल, गोल्डन, मिल्की आणि लुनार. ओके, सो दीज आर सम काइंड ऑफ ॲडजेक्टिव्ह. हे तुम्हाला दिसत आहेत हे काय आहेत तर त्या ठिकाणी काही ॲडजेक्टिव्ह आहेत. आता बेसिक रूल त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ही विशेषणे, ही ॲडजेक्टिव्ह मुळातच कुठल्या डिग्रीमध्ये आहेत? दॅट इज सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहेत. सो ही जी ॲडजेक्टिव्ह तुम्हाला दिसत आहेत ही ॲडजेक्टिव्ह त्या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह असा बदल करता येत नाही. म्हणजे बेसिक रूल काय सांगितला जातोय की याचा पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री त्या ठिकाणी बदल करता येत नाही. हा जो त्या ठिकाणी पार्ट आहे तो त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. अजून या ठिकाणी रूल काय दिसतोय तुम्हाला की त्यापूर्वी मोर, जो बेसिकली कशामध्ये येतो? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरत असतो आपण, आणि मोस्ट लागत नाहीत. ह्या ज्या नियम आहेत हे नियम तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर आणखीन काय सांगितलंय की त्याला ER आणि EST हा प्रत्यय लागत नाही. आपल्या सर्वांना माहित आहे ER आपण कुठल्या डिग्रीमध्ये वापरतो तर CD मध्ये वापरतो आणि EST जो आहे तो ॲडजेक्टिव्हला आपण कुठं ॲड करतो तर SD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ॲड करत असतो. म्हणजे हे 2 ते 3 रूल्स आहेत, ह्या असणाऱ्या ॲडजेक्टिव्हनं खूप महत्त्वाचं आहे. बेसिकली परत एकदा आपण ते ॲडजेक्टिव्ह रिवाइज करूयात. बघा, युनिक, एक्सलंट, परफेक्ट, अनमॅच्ड, अनपॅरलल्ड, मेजर, एक्स्ट्रीम, युनिव्हर्सल, होल, कंप्लीट, फुल, राऊंड, सर्क्युलर, स्फेरिकल, ट्रायंग्युलर, रेक्टँग्युलर, पॅरलल, गोल्डन, मिल्की आणि लुनार. तर असे हे ते काय आहेत? काही ॲडजेक्टिव्ह आहेत की जे बेसिकली जे त्यांचा फॉर्म असतो ॲडजेक्टिव्हचा तो कुठला असतो तर सुपरलेटिव्ह डिग्री असतो. परंतु हा जो सुपरलेटिव्ह डिग्री असतो या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये त्या ठिकाणी मोस्ट किंवा मोर वगैरे लागत नाही. मग चला तर मग काही एक्झाम्पल थ्रू हा असणारा जो रूल नंबर 1 आहे तो त्या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, काही एक्झाम्पल्स आपल्याला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. सो या ठिकाणी फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते काय आहे? दिस इज वन ऑफ द मोस्ट मेजर ऑपरेशन्स. आता हे जे सेंटेन्स आहे हे या ठिकाणी इनकरेक्ट असं कन्सिडर केलेलं आहे. त्याचं जर रिझन आपण समजून घेतलं तर काय आहे तर मोस्ट हा जो वर्ड आहे तो त्या ठिकाणी सेंटेन्समध्ये असायला नको होता. मग या ठिकाणी कुठला त्या ठिकाणी पार्ट आहे तर वन ऑफ द मेजर
हे जे कन्स्ट्रक्शन दिसते तुम्हाला, तर हे कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी बरोबर आहे. देर इज नो डाऊट अबाउट दिस कन्स्ट्रक्शन, बट हिअर यू डोंट यूज मोस्ट. या ठिकाणी तुम्हाला डोंट मोस्ट वापरायचा नाही, त्यामुळे हे इनकरेक्ट आहे. मग पहिलं सेंटेन्स इनकरेक्ट आहे. सेकंड सेंटेन्स जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये बघा, दिस इज वन ऑफ द मेजर ऑपरेशन्स. सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर वन ऑफ द मेजर ऑपरेशन्स वापरलेलं आहे, पण इथं मोस्ट नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी हे काय आहे, करेक्ट आहे, की ज्याचा फॉर्म जो आहे तो कुठला आहे, डिग्री, एसडी आहे, सुपरलेटिव्ह डिग्री. थर्ड सेंटेन्स आहे, दिस इज द मोस्ट युनिक सिस्टीम. आता हे इनकरेक्ट कन्सिडर केलेलं आहे. त्याचं रिझन काय आहे, तर या ठिकाणी सुद्धा काय आलेलं आहे, मोस्ट आलेला आहे, की जो त्या ठिकाणी यायला नको हवा होता. सो दॅट्स वाय हे वाक्य ते आहे ते चुकीचं आहे. यातला जो काही ॲडजेक्टिव्ह आहे तो कोण आहे, युनिक आहे, की जो त्या वर्ड्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता फोर्थ नंबरचं सेंटेन्स आहे ते करेक्ट आहे. त्याचं रिझन असं आहे की त्याच्या अगोदर फक्त द लागलेला आहे. तुम्ही द वापरू शकता, या असणाऱ्या शब्दांच्या अगोदर तुम्ही काय वापरू शकता, द आर्टिकल वापरू शकता, कारण इंग्लिश ग्रामरचा रूल आपल्या सर्वांना माहित आहे. वी कॅन यूज द आर्टिकल बिफोर सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीपूर्वी आपण द वापरत असतो, परंतु ही काही एक्सेप्शनल अशा ॲडजेक्टिव्ज आहेत की जे सुपरलेटिव्ह डिग्रीचं त्या ठिकाणी काय करतात, फंक्शनिंग करतात. सो दिस इज द युनिक सिस्टीम. ठीक आहे. सो या ठिकाणी हे करेक्ट आहे, कारण इथं द वापरलेलं आहे. मात्र या ठिकाणी मोस्ट वापरायचा नसतो, मोर वापरायचा नसतो, ER आणि EST या असणाऱ्या ॲडजेक्टिव्हना यूज करायचा नसतो. मग आता फिफ्थ नंबरचं सेंटेन्स जर तुम्ही बघितलं तर ही गेव वन ऑफ द. मोस्ट जो आहे तो या ठिकाणी नसायला हवा होता. सो दॅट्स वाय हे जे वाक्य आहे ते त्या ठिकाणी काय कन्सिडर केलंय, इनकरेक्ट कन्सिडर केलेलं आहे. नेक्स्ट 6 नंबरच्या सेंटेन्सकडे आपण जाऊयात. सो 6 नंबर सेंटेन्स काय आहे, तर ही गेव वन ऑफ द एक्सलंट स्पीच. हे जे वाक्य आहे ते त्या ठिकाणी ग्रॅमॅटिकली काय आहे, दॅट इज करेक्ट सेंटेन्स आहे. त्याचं कारण असं आहे की यामध्ये वन ऑफ द ही फ्रेज वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठंही मोस्ट आणि मोरचा उल्लेख केलेला नाही. सो असे जे सेंटेन्सेस आहेत ते तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या एक्झाममध्ये विचारले जातात. त्यामुळं त्या ठिकाणी हे रूल्स जे आहेत, हे रूल्स ॲडजेक्टिव्ह संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चला तर मग नेक्स्ट स्लाइड त्या ठिकाणी ओपन करतो. आता रूल नंबर सेकंड आहे. रूल नंबर सेकंड काय सांगतोय की हे जे संपूर्ण जे वर्ड्स दिसत आहेत ना, याच्यामध्ये कॉमन आपल्याला एक सफिक्स दिसतोय. तो कुठला दिसतोय, तर IOR हा या ठिकाणी काय आहे, या सगळ्या असणाऱ्या ॲडजेक्टिव्हच्या शेवटी असणारा सफिक्स आहे. ठीक आहे. इंग्लिशमध्ये एक कॉन्सेप्ट असते, दॅट इज सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस. ठीक आहे. मग बघा, पहिला शब्द आहे सिनियर, दुसरा आहे ज्युनियर, तिसरा आहे सुपिरियर, चौथा आहे इनफेरियर, पाचवा आहे प्रायर, सहावा पोस्टिरियर. ही विशेषणे, ही जी ॲडजेक्टिव्ज आहेत ही मुळातच कुठल्या डिग्रीमध्ये आहेत, तर कंपॅरेटिव्ह डिग्री सांगतात. ही जी सगळी ॲडजेक्टिव्ह आहेत ती कुठली डिग्री सांगतात, दॅट इज CD, कंपॅरेटिव्ह डिग्री सांगतात. मात्र याचे पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्हमध्ये रूपांतर होत नाही. याचा काय होत नाही, याचा CD आणि PD त्या ठिकाणी होत नाही. या विशेषणानंतर नेहमी कुठला शब्द असतो, टू नावाचा वर्ड असतो. म्हणजे हे पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर बेसिक जर विद्यार्थी मित्रांनो कॉन्सेप्ट समजून घेतली आपण, तर कसं असणार आहे बघा, सिनियर टू, नेक्स्ट आहे दॅट इज ज्युनियर टू, पुढं आहे दॅट इज सुपिरियर टू, इनफेरियर टू, पुढं आहे प्रायर टू आणि पुढं आहे पोस्टिरियर टू. म्हणजे असे टू जो आहे तो याच्यानंतर नेहमी यूज केला जातो. बघा खाली ब्रॅकेटमध्ये काही इम्पॉर्टंट रूल्स त्याच्याबद्दल मेन्शन केलेले आहेत. या ॲडजेक्टिव्ह बरोबर मोअर, मोस्ट त्या ठिकाणी वापरले जात नाही. म्हणजे मगासारखाच रूल आहे. तसेच ER आणि EST हा पण वर्ड त्या ठिकाणी यूज केला जात नाही. म्हणजे ह्या पण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे इम्पॉर्टंट आहेत. मग चला तर मग रूल नंबर सेकंडचे काही एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण पाहूयात. बघा, या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सो एक्झाम्पल्स ऑफ रूल नंबर सेकंड. आता बघा, फर्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी आहे, सयाजी इज
मोर सिनियर टू मी इन द ऑफिस. सो या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन आपल्याला बरोबर वाटतंय. सिनियर टू हे कन्स्ट्रक्शन बरोबर आहे. पण इथं चुकीचं कन्स्ट्रक्शन काय आहे? मोअर. सिनियर या असणाऱ्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर कधीच मोअर येत नाही, म्हणून या ठिकाणी हे ग्रॅमॅटिकली काय आहे? इनकरेक्ट, चुकीचं वाक्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सयाजी इज सिनियर टू मी इन द ऑफिस. आता या ठिकाणी बघा, सयाजी इज सिनियर टू, या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आपल्याला काय मिळायला मिळते? सिनियर टू. हे त्या ठिकाणी बरोबर आहे. सो या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स आहे. दुसरं जे आहे ते बरोबर आहे. थर्ड नंबरचं सेंटेन्स काय आहे? तर लता इज ज्युनियर दॅन. या ठिकाणी आपल्याला रूल सांगितलेला आहे की त्या ठिकाणी ज्युनियर या वर्ड नंतर कधीही दॅन येत नाही. मग काय येतं? तर ज्युनियर या असणाऱ्या शब्दानंतर नेहमी इंग्लिशमध्ये काय येतं? टू येतो. काय येतो? टू त्या ठिकाणी वापरला जातो. म्हणजे या ठिकाणी दॅन यूज केल्यामुळं हे वाक्य काय आहे? चुकीचं मानलं जात आहे. पुढं फोर्थ नंबरचं सेंटेन्स आहे, लता इज ज्युनियर टू मी इन द ऑफिस. हे करेक्ट आहे. हे त्या ठिकाणी बरोबर वाक्य आहे. आता पुढं जो लास्ट सेंटेन्स आहे तो काय आहे? राम इज टॉलर दॅन श्याम. हे या ठिकाणी बरोबर आहे, कारण हा सीडी मधला प्रकार आहे. सो या ठिकाणी हे वाक्य करेक्ट आहे. म्हणजे स्पॉटिंग द एरर मध्ये तुम्हाला हे नियम माहिती पाहिजेच, पण त्याचबरोबर त्या नियमांचे रिलेटेड असणारे जे सेंटेन्सेस आहेत ती त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चला पुढच्या असणाऱ्या रूल नंबर 3 कडे जाऊयात. रूल नंबर 3 आपल्याला काय सांगतोय की रूल नंबर 3 बघा या ठिकाणी सांगतोय की काही असे ऍडजेक्टिव्ह आहेत, त्याच्यामध्ये कुठले ऍडजेक्टिव्ह आहेत? मायनर, मेजर, अल्टिरियर, इंटिरियर, एक्सटिरियर. आता हे सुद्धा जे काही ऍडजेक्टिव्ह आहे यांचा जो शेवट आहे तो त्या ठिकाणी IOR या असणाऱ्या सफिक्सेसनं झालेला आहे. मग बघा या ठिकाणी जरी या असणाऱ्या ऍडजेक्टिव्हचा शेवट जो आहे तो IOR या सफिक्सेसने झालेला असला तरी सुद्धा दीज आर पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म. हे जे शब्द आहेत मायनर, मेजर, अल्टिरियर, इंटिरियर, एक्सटिरियर, हे जे शब्द आहेत हे त्या ठिकाणी कुठल्या डिग्रीमध्ये आहेत? तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहेत. सो डोंट मेक कंपॅरेटिव्ह अँड द सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ दिस ऍडजेक्टिव्ह. मग यामध्ये काय सांगितलं की याचा काय होत नाही? याचा सीडी तयार होत नाही. त्याचबरोबर याचा काय होत नाही? तर एसडी त्या ठिकाणी तयार होत नाही. पुढे आणखीन रूल त्या ठिकाणी दिलाय की डोंट यूज मोअर अँड मोस्ट. या असणाऱ्या वाक्यांमध्ये मोअर यूज केला जात नाही, मोस्ट सुद्धा यूज केला जात नाही. अँड डोंट यूज दॅन अँड टू, याच्यामध्ये दॅन पण यूज केला जात नाही आणि टू सुद्धा यूज केला जात नाही. मग बघा या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते, दिस इज अ मोअर मायनर प्रॉब्लेम. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल आहे दिस इज अ मोअर मायनर प्रॉब्लेम. इथं सेंटेन्स मध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी एक ऍडजेक्टिव्ह आहे तो कुठला आहे? त्या ठिकाणी मोअर आलेला आहे की जो बेसिकली त्या वाक्यांमध्ये आलेला चालत नाही. सो या ठिकाणी मोअर न येणं हे वाक्यासाठी त्या ठिकाणी बरोबर आहे. सो दिस इज अ मायनर प्रॉब्लेम. सो मोअर जो आहे तो या ठिकाणी काय आहे? इनकरेक्ट आहे, चुकीचं त्या ठिकाणी आहे. सेकंड बघा, दिस इज अ मायनर प्रॉब्लेम. हे मात्र बरोबर आहे. म्हणजे मायनर या शब्दा अगोदर मोअर किंवा मोस्ट आला तर त्या वाक्यामध्ये ते वाक्य चुकीचं ग्राह्य धरलं जातं. सो दिस इज अ मायनर प्रॉब्लेम. दिस इज द करेक्ट पार्ट. सो रूल जे आहेत ना ते रूल त्या ठिकाणी व्यवस्थित तुमच्या लक्षात आले आणि ते तुमच्या सेंटेन्सेसमध्ये मॅक्सिमम जर तुम्ही यूज केले तर त्यासाठी तुम्हाला स्पॉटिंग द एरर जो चॅप्टर आहे की जो बेसिकली जर तुम्ही बघितलं तर 2015च्या परीक्षेपासून MPSCच्या त्याचबरोबर PSI ST असिस्टंटचा जे इंग्लिशचा पेपर आहे ऑब्जेक्टिव्हचा MCQ, या पेपरमध्ये असे काही प्रश्न तुम्हाला चोज द करेक्ट सेंटेन्स आणि इनकरेक्ट सेंटेन्स यासाठी विचारले जातात. मग मुलांचे प्रश्न काय असतात की हे येतं कुठून किंवा याचे रूल्स कुठले असतात? तर याचे सेपरेट काही रूल्स नाहीत जे तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच लर्न करता. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन जे तुम्ही यूज करता त्याच्यामधूनच हे रूल्स त्या ठिकाणी तयार झालेले असतात. चला तर मग पुढच्या काही नियमांचं आपण या ठिकाणी डिस्कशन करूयात. रूल नंबर 4. आता रूल नंबर 4 काय सांगतोय आपल्याला की त्या ठिकाणी 2 ऍडवर्ब्स दिलेले आहेत. एक म्हणजे कुठला ऍडवर्ब आहे तर कंपॅरेटिव्हली अँड रिलेटिव्हली. या 2 ऍडजेक्टिव्ह नंतर नेहमी विशेषणाचं काय येतं तर मूळ रूप वापरलं जातं. आता मूळ रूप हा काय प्रकार आहे तर बेसिकली डिग्रीमध्ये आपल्याला माहित आहे
पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय असतं, बिग असतो की जो बेसिकली ॲज बिग ॲज मध्ये असतो. कंपॅरेटिव्ह मध्ये त्या बिगचं काय होतं तर आपण बिगर घेतो. आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय होतं तर द बिगेस्ट आपण त्या ठिकाणी घेत असतो. हे जे असतं ना हे त्याला आपण काय म्हणतो मूळ रूप. विशेषणाचं काय म्हणायचं मूळ रूप म्हटलं जातं. बघा मग पहिल्या सेंटेन्समध्ये द वेदर इज कंपॅरेटिव्हली, याच्यानंतर काय आहे हॉट आलेलं आहे. हॉट हे काय आहे मूळ रूप आहे. इथं जर समजा बाय मिस्टेक एक्झाममध्ये काय असेल हॉटर असेल किंवा हॉटेस्ट असेल तर ते इंग्लिश ग्रामरमध्ये रॉंग कन्सिडर केलं जातं. कारण रूल काय आहे की कंपॅरेटिव्हली आणि रिलेटिव्हली या दोन असणाऱ्या ॲडवर्ब नंतर सेंटेन्समध्ये जर एखादा ॲडजेक्टिव्ह येणार असेल तर ते नेहमी कुठल्या रूपात येतो त्याच्या मूळ रूपामध्ये येत असतो. सेकंड एक्झाम्पल आहे दिस मॅच इज रिलेटिव्हली गुड. आता या इथं पण रिलेटिव्हली गुड, गुड जो आहे तो त्या ठिकाणी काय आहे ॲडजेक्टिव्हचं मेन त्या ठिकाणी फॉर्म आहे. रिलेटिव्ह या शब्दानंतर त्या ठिकाणी ते आलेलं आहे. थर्ड या ठिकाणी जर आपण बघितला तर थर्ड सेंटेन्स बघा काय आहे की शी इज कंपॅरेटिव्हली स्मार्ट. स्मार्ट हे त्या ठिकाणी काय आहे की ॲडजेक्टिव्हचं मूळ रूप आहे. सो कंपॅरेटिव्हली आणि रिलेटिव्हली या असणाऱ्या दोन ॲडवर्ब नंतर येणारं जे विशेषण आहे ते नेहमी कुठल्या रूपात असतं तर मूळ रूपात वापरलं जातं. हा रूल त्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. चला तर मग पुढचा रूल त्या ठिकाणी डिस्कस करूयात. बघा रूल नंबर 5. आता रूल नंबर 5 काय सांगतो की यूज ऑफ प्रिफर टू आणि रॅदर दॅन. प्रिफर टू आणि रॅदर दॅन ह्या पेयर्स आहेत, लक्षात घ्या. प्रिफर नंतर नेहमी इंग्लिशमध्ये काय येतं टू येतं आणि रॅदर नंतर नेहमी इंग्लिशमध्ये दॅन येतं. मग बघा या ठिकाणी सेंटेन्स आहे. फर्स्ट सेंटेन्स आय प्रिफर टी हे एक कंपॅरिझन आहे. कॉफी हे दुसरं कंपॅरिझन आहे. आणि ह्या दोन ज्या कंपॅरेटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण प्रिफर टू ने त्या ठिकाणी काय केलेल्या आहेत कॉन्जॉइन केलेल्या आहेत. याचा अर्थ हे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. सेकंड सेंटेन्समध्ये शी. आता ही शी इट असेल तर काय येतं बघा ही शी इट हे तीन असतील तर त्या ठिकाणी प्रिफरचा काय होतो प्रिफर्समध्ये कन्व्हर्जन होतं. सो शी प्रिफर्स मूवीज. इथं या ठिकाणी मूवीज ही पहिली कंपॅरिझन आहे, वेब सिरीज ही सेकंड कंपॅरिझन आहे. आणि ह्या दोन कंपॅरेटिव्ह गोष्टी या ठिकाणी टू या असणाऱ्या प्रिफर्स टू या असणाऱ्या पार्टने कॉन्जॉइन केलेल्या आहेत. थर्ड आहे ही लाईक्स रॅदर बनाना दॅन ऍपल. आता रॅदर आलेला आहे. रॅदर असेल तर त्या ठिकाणी दॅन येतं हे लक्षात आलं पाहिजे. इथं कंपॅरेटिव्ह गोष्टी कुठल्या बनाना ऍपल. थर्ड आहे शी लाईक्स रॅदर क्रिकेट दॅन फुटबॉल. क्रिकेट ही पहिली कंपॅरेटिव्ह थिंग, दुसरी फुटबॉल आहे आणि दोन्ही पण कशाने कॉन्जॉइन केले आहेत रॅदर दॅनने. प्रिफर टू आणि रॅदर दॅन हे या ठिकाणी लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढच्या असणाऱ्या नियमाकडे जाऊयात आपण. बघा रूल नंबर 6 या ठिकाणी आहे. याच्यावरती PSI ST असिस्टंटच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न पण या ठिकाणी येऊन गेलेले आहेत की प्रिफरेबल हा जो ऍडजेक्टिव्ह आहे हा नेहमी टू बरोबर येत असतो. मग बघा या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स आहे आईस्क्रीम इज प्रिफरेबल टू समर. कधी कधी एक्झाम मध्ये काय करतात तर हे सेंटेन्स असं देतील की आईस्क्रीम इज प्रिफरेबल दॅन समर असं त्या ठिकाणी देतील. सो दॅन ह्या ठिकाणी काय आहे चुकीचं आहे. हे जे आहे ते चुकीचं कन्स्ट्रक्शन आहे. नेहमी प्रिफरेबल नंतर काय येतं तर टू नावाचा त्या ठिकाणी वर्ड येत असतो. नेक्स्ट बघा सोशल डिस्टन्सिंग इज प्रिफरेबल टू पब्लिक प्लेसेस. सो या ठिकाणी टू त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. इझी रूल आहे, फक्त लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा रूल नंबर 7. रूल नंबर 7 काय सांगतोय की टू ऍडजेक्टिव्ह ज्यावेळी दोन विशेषणं कॉन्जॉइंड बाय अँड ने जोडलेली असतात वाक्यामध्ये त्यावेळी बोथ आर डिग्री सेम. म्हणजे बघा या ठिकाणी पहिलं जर बघितलं आपण तर गुड हे कशामधलं आहे PD मध्ये आहे. अँड वाईस दिस इज ऑल्सो PD मध्ये आहे. म्हणजे बघा ज्यावेळी अँडने दोन ऍडजेक्टिव्ह जोडलेले असतील त्यावेळी त्यांच्या डिग्र्या या समान असल्या पाहिजेत. सेकंड मध्ये बेटर हा काय आहे CD आहे अँड वाईस दॅट इज ऑल्सो CD म्हणून ते बरोबर आहे. थर्ड मध्ये द बेस्ट हा काय आहे SD आहे आणि द वायसेस्ट हा सुद्धा SD आहे. दोन्ही पण SD आहेत म्हणून हे वाक्य बरोबर आहे. फोर्थ क्लेवर PD डल दिस इज ऑल्सो PD
आणि दोन्ही पण एकाच डिग्रीमध्ये आहेत, अँडने जोडलेले आहेत, म्हणून हे बरोबर आहे. हायरमध्ये हायर हा CD आहे, स्मार्टर दॅट इज ऑल्सो CD, दोन्ही जोडलेत कशानं, अँडने, म्हणून ते करेक्ट आहे. लॉंगेस्ट दिस इज ऑल्सो SD, हार्डेस्ट दिस इज ऑल्सो SD, आणि दोन्हीही SD आहेत, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. पण हे कधी शक्य आहे, ज्यावेळी ते कॉन्जॉइन केलं असेल कशाने, अँडने. ठीक आहे. सो आय होप स्टुडंट्स यू ऑल्सो अंडरस्टँड दिस रूल व्हेरी वेल. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी स्पॉटिंग द एरर इन ऍडजेक्टिव्ह मधले स्पॉटिंग द एरर काय असतात या असणाऱ्या चॅप्टरवरती डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी आपला टेलिग्रामचं पण चॅनल आहे, त्याचं नाव आहे विजन इंग्लिश कराड. हा पण तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन क्विज त्या ठिकाणी टेलिग्रामच्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे मित्र MPSC त्याचबरोबर PSI ST असिस्टंट आणि इतर गव्हर्नमेंटल एक्झामिनेशनची तयारी करतात आणि त्यांना जर इंग्लिशसाठी जर त्रास होत असेल, इंग्लिश समजत नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही हा चॅनल त्यांना सजेस्ट करू शकता.